नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आपल्या मनात खूप काही चाललेलं असतं, त्यातलाच एक नमुना. आज मी तुम्हाला सांगणार आहे बायकांची व्यथा. ज्या बायका सतत कामे करत असतात, पण जरा काही बसल्या की आजूबाजूला नजरा कशा विस्फारलेल्या असतात. त्यातलीच एक मी. आता माझी व्यथा ऐकून घ्या आणि तुमच्या बाबतीत पण असं घडतं का ते पण नक्की सांगा. जरा मोबाईल हातात घेतला की घरातल्यांची रिॲक्शन बघण्यासारखी असते. काय बघावं तेव्हा हातात मोबाईल पाहिजे, नुसता वेड लागला आहे. आता तुम्हीच सांगा मंडळी, मी यूट्यूबर, मग माझ्या हातात मोबाईल सतत असणारच ना. आज कोणता कंटेंट बनवायचा, शॉर्ट व्हिडिओ टाकायचा की लॉंग, सतत विचार येत असतात. कधी तर मध्ये विसरायला होतो, म्हणून आठवलं की पटकन मोबाईल घ्यायचं आणि जे आठवलं ते आपल्या खात्यात लिहून काढायचं. आता कोण सांगणार ह्या लोकांना? ह्यांना बोलून काय उपयोग आहे का? ह्यांचा आपला नेहमीचाच टुमणा. मोबाईल घेते, मिरवत असते. माझाच एक नातेवाईक माझ्या नवऱ्याला काय बोलतो, काका तुम्हाला राग नाही येत का? ह्या काकीसारख्या मोबाईल घेऊन असतात. अरे पण वेड्यानो, मोबाईल घेऊन मिरवताना दिसते, पण जेव्हा कितीतरी कामे करते तेव्हा तुमचे डोळे कोणत्या दिशेला असतात ते नाही का तुम्हाला दिसत? सकाळी उठते, भाजी चपाती बनवते, कधी भाजी चपाती बनवताना लाईव्ह पण घेते, नंतर सगळे आवरून शॉपवर जाते, ब्लाऊजं शिवते, दुपारी जेवता एखादी रील बनवते, कामं करता कानाला हेडफोन लावून कोणाला कॉल करायचा असेल तर ते करते. रिकामी जराही बसत नाही. डायरेक्ट रात्री घरी येता भाजी घेते, उद्याला काय हवं नको ते पाहते. घरी आल्यावर आईचं जेवण भेटतं तेवढंच. इथेच नाही संपत, कधी ब्लाऊजं घरी आणते हात शिलाई करायला. जसं मध्ये वेळ मिळेल तेव्हा मोबाईल बघते. अजून काय केलं म्हणजे बरं वाटेल? अहो, छोटे बाळ आहे ते घेऊन बसतात सततचा मोबाईल, तर आमचं काय घेऊन बसलात? आता माझं कसं आहे ना, कोण काय बोलतं त्याकडे लक्ष देत नाही, पण काय जरा मनाला लागतं ना, म्हणून तुमच्याकडे बोल. बघा, तुम्हाला पटत असेल तर सबस्क्राईब करा.